लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात ठिकठिकाणी प्रत्येक पक्ष हा आपली ताकद दाखवण्यासाठी सभा घेत आहे। त्याच अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित शाह हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांची आज दुपारी अकोला येथे सभा पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणीसाठी अमित शाह या अकोला लोकसभेसाठी रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे। संपूर्ण अकोला शहर हे भरगच्च अशा बॅनरने सजवण्यात आलेले आहे। या अगोदर संजय धोत्रे हे अकोला लोकसभेचे खासदार होते। आता त्यांनाच उमेदवारी कायम राहणार की आणखी कोणता नवीन चेहरा लोकसभेच्या अनुषंगाने दिसणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे। तर एकीकडे प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करणार आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या उमेदवारासाठी अमित शाह रिंगणात उतरलेले आहेत। आजच्या या सभेनंतर कोण अकोला लोकसभा मतदारसंघात बाजी मारेल याचा अंदाज लागू शकतो। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या त्या सभेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष व या सभेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।